लोकांना दाखवते मला कापायचं असं मराठी. बघ बाई तू नानाने भेटवस्तू आणली काहीतरी. अरे लग्न झाल्यापासून आता शिका आणली काही एक गोष्ट. हा म्हणजे आतापर्यंत काहीच नव्हतं आणलं का? काहीच नाही. बघ ना मग उठ लवकर चल. उठ 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 लवकर. आतापर्यंत नाही का तुम्ही घरात जर तुटले फुटलेली कुडीचे जर कधी फेकून देत असेल ना तर तुम्ही बघून घ्या. तर तुम्ही बघा आपल्या आजीने काय केलंय. मी आल्यानंतर तुम्हाला नाही का त्याची रिॲक्शन दाखवणार होतो पण ते नेमकं झोपल्यालाच निघलं. आता बघू शकतो ती म्हणली मला नाही यायचं. नाही मला नाही यायचं म्हणली. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत. नाही का मी आज ब्लॉग शूट करून राहिलोय कारण काल मला ब्लॉग शूट करायला टाइम नाही भेटला आणि त्याच्यामुळे आज नाही का ब्लॉग अपलोड नाही करता आला. कारण मला रात्री नाही का पुण्यावरून द्यायलाच नाही का 8:30 वाजले होते आणि नंतर आल्यानंतर अंधारामध्ये काय ब्लॉगवर शूट करणार आहे. आणि आजी त्यांचा स्वयंपाक वगैरे पण पूर्ण झाला होता. ते फक्त झोपायच्या घाईमध्ये होते. मी आलो आणि जेवण केलं आणि मी पण भरपूर दमलो होतो तर झोपून घेतला. सो गाईज कालचा दिवस तर गेलाच आहे पण आजचा दिवस एकदम आपण इंटरेस्टिंग घालूया कारण आज आपल्या घरामध्ये आपण एक छोटा टॅडी आणणार आहेत आपल्या आजीला खेळण्यासाठी. तर आत्ता नाही का सकाळचे वाजले 10 आणि मी चाललोय आजीसाठी आपल्या टॅडी आणायला. टॅडी म्हणजे एकदम बाजारातला टॅडी नाही, आपल्या घरातलाच आहे लहान बाळ. तर त्याला घेऊन येऊ राहिले तर तो तुम्हाला दाखवतो. तर आता बघू शकता आपली आजी काय करते तुम्हाला दाखवतो आणि लगेच निघतो. आपली आजी काय करते आता काय करू, सगळे ताट होते येत होते तरी मला काम करावं लागत. आता मी तुला टॅडी आणतोय खेळायला. काय टॅडी टॅडी आणतोय खेळायला. टॅडी टॅडी खेळायला? हा बरं. टॅडी म्हणजे काय? खेळ खेळशील का त्या सांग. हा काम करशील का तू? मी खेळून काम करशील हा म्हण ना. मग आता कोणा बोलतोय म्हणू का? मग बरं करतो खेळतो त्या संग आजचे दिवस. हा पण निघायचे पहिले नाही का थोडं गाडीवरती पाणी वगैरे मारून घेतो. म्हणजे कसं पुण्यामध्ये भरपूर धुळण ते होते आणि गाडीवरती सगळी धूळ बसली तिथे धुता पण नाही आली. आणि दीपकच्या त्यांच्या रूमच्या खाली तिथं पाणी वगैरे पण नव्हतं काही. गाडी वगैरे धुवून घेतली पण आता नाही का तोंडाला बांधायला पंचा वगैरे घेतो जातो. हे बघा बाई कशी बघते. काय आलं राग आला का? आज लय भारी दिसते बाई तू. मेकअप केला काय करायचं आहे? केलं हे पंचा म्हणून म्हाताऱ्याचं बांधलं असतं तोंडाला बे. म्हाताऱ्याची लुंगी पंचात मला बदलच कळत नाही लवकर. पंचा दे ना तोंडाला बांधायला. गाडी पंचा काय केला? हाराला. बरं हरवला. तू दरबारीला हरीशील मी कुठून देऊ तुला पंच? मग दे ना आपल्याकडे लय येतं. दे बरं. मोठा पंच आहे बघ कुठे वल्लीला. आता पंचेच नाही राहिले घरात. गाईच आजीच्या चेहऱ्यावर एवढी खुशी दिसते ती कशा माहिती का? घरामध्ये नाही का छोटे ताई आणि लहान बाळ येणार आहे आपलं त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर खुशी आहे. तर आता पटकन जाऊन घेऊन त्यांना. मला ताईला त्यांना घेऊन येऊन नाही का नगरला जायचं होतं पण बरं झालं आजोबा आणि मामा दोघं नगरला गेलेत आज. कारण राहिलेल्या गोळ्या होत्या ना. आज 18 तारीख आहे. 8 तारखेला बोलवलं होतं पण आजोबा आणि मामा दोघं गेलेत ते काम वाचले आज. आता पातळीला पोहोचलोय आणि बहिणीच्याकडे जायचं आहे तर म्हटलं नाही का कारण भरपूर दिवस झाले गेलेलं नाही आणि काहीतरी खायला घेऊन जाऊ म्हटलं. तर आता द्रांक्ष घेऊन राहिलोय. दहा नाही ना नाही 10 रुपये. बरं 10चं काहीतरी द्या मग. 10 रुपये नको डायरेक्ट मला. ठीक आहे धन्यवाद. काय आलं 60 रुपयाचे नाही का अर्धा किलो मी द्रांक्षे घेतले पण मी त्यांना 70 रुपये दिले. माझ्याकडे सुट्टे नव्हते 10 रुपये आणि त्यांच्याकडून 10 रुपये सुट्टे नव्हते. तर तेव्हा नाही का 20 रुपये पाठीमागं देत होते परत. ते म्हणले 50 रुपयाचं धरा राहू द्या म्हटलं 10 रुपये. तर काय करा 10 रुपयाचं मला काहीतरी द्या. तर त्याने 10 रुपयाचे 3 केळं दिले मला. तर नाही का दोघाचं पण लॉस नाही आणि म्हणजे दोघाच्या पण मनामध्ये काही राहणार नाही. कारण मला काय वाटलं असतं माझे जर कुठं पैसे वगैरे जर गेले असते तर मला असं वाटलं असतं की ते 10 रुपये वाचायच्यामुळं माझे 100 रुपये गेले आणि प्रत्येकाला नाही का 1-1 रुपये कमायला आलेलं असतं. तर मला बरोबर नाही वाटलं म्हणून मी त्यांना म्हणलं की 10चं मला काही पण द्या. तिने 10 रुपयाचं मला केळं दिले. खाण्याला आलोय आणि बघू शकताय मला वाटलं कृष्णा नाही का खेळत वगैरे असतं पण ते झोपलेलं आहे. बघू शकता मी आल्यानंतर तुम्हाला नाही का त्याची रिॲक्शन दाखवणार होतो पण ते नेमकं झोपलेलंच निघलं. आता बघू शकता बरं का हे बघा झोपलेलं आहे. आता उठलं बघू. किती वाजता झोपलाय? बरं का उठलाय. कोण रे? कोण आहे? ओळखीला का?
कोण आहे? कृष्णा, अरे कोण आहे? मी एकटाच येत आता, कोणीच नाही. मम्मी कुठे आहे? का आलं? अरे बोल, काय झालंय? ओळखलं नाही का? जाऊ का मी? त्याला असं झालंय, डोळे उघडले आणि रावण दिसलाय. हे कोण आलं का माझ्यासमोर आता? रडायला लागला काय? अरे मामा आहे तो, रावण नाही. रडू नको रडू नको. मामा आहे मामा, तो मामा आहे भाऊ. तुला तरी काय म्हणू, 6 महिने झाले आता, भेटच नाही आपल्या दोघाची. 6 महिन्यापासून भेट नाही, ते लागलं रडायला भाऊ. घे त्याला. आता एक पटाला झालाय, आपल्याला लय मोठा जायचंय. तू राहतो की हां मी येते म्हणत ना. हां ये जाऊ हा या. गायचं तर असं झालं आहे, मी यांना घ्यायला आलो आहे पण यांच्या घरीच कोणी नाही. बघू शकता सगळीकडे कोणीच नाही, फक्त नाही की दोघंच आहेत. सगळे रानामध्ये गेले आहे, म्हणजे त्यांचे थोडे कामं वगैरे चालू आहेत. तर आत्ता मी चाललो आहे घरी. आता ते येते 3-4 वाजता कोणतरी त्याचे ते आणून सोडते. तोपर्यंत आता मी एकटाच. पण आता थोडा हेल्पाटा झाला आहे, पण जाऊ द्या होत्या. त्यांचे कामं पण इम्पॉर्टंट होते. सकाळी मी यांना कॉल एवढे केले पण कॉलच रिसिव्ह नाही केले त्यांनी, त्याच्यामुळे थोडा हेल्पाटा झाला आहे. तर आता ते 4 वाजता येते, तोपर्यंत आपण घरी जाऊ. कारण आजी आपली एकटी आहे. आजोबा आणि मामा नगरला गोळ्याला गेले आहेत, कारण तिच्यापाशी कोणतरी पाहिजे. भीती वाटते थोडी, तरी एकटीला नाही सोड वाटत. कारण घडीत असं घडीत तसं असतं माणूस. त्यांना दोघाला एकट्याला एक सोबत असले दोघं तरी चालतं, पण नाही का एकट्यानं नको सोडायला असं वाटतं. गायचं आता निघू. कृष्णा बा चावी चावी, तू येशील ना 4 वाजता? 4 वाजता या. हां 4 वाजता या. जाऊ मी जातो. मी आता दी चावी. 4 वाजता या तुम्ही, मी घ्यायला येतो तुला. जाऊ का? चल बाय कर बाय कर. जेवढा असता कृष्णा बाय कर. टाटा कर. टाटा. जाऊ मग 4 वाजता या. 4 वाजता या. जाऊ मग या 4 वाजता मला फोन लावा मग. चल टाटा. जातो हां. तर फायनल आता निघू. चल जातो. जाऊ या का मग 4 वाजता. 4 वाजता या. मी तुला घ्यायला येतो. खायला घेऊन जाऊ. हां तुला मी गाडी घेऊन जातो. हां चल. तर चला काय जात निघू. थोडा हेल्पाटा झाला आहे पण काही नाही वाटत मला, जाऊ द्या. कारण घरचं इम्पॉर्टंट आहे, कारण घरी तर एकटंच पडेल. आज कृष्णा ते आत्ता जरी नाही आले ना तर 4 वाजता येते. आणि मी चाललो होतो मडीमार्गी घरी. तर मडीमार्गी जाता आता डोक्यात आलं की नाही का कृष्णा ते आले ना तर त्याला खेळायला काही नसेल घरी. आणि अजून 2 जण नाही, त्यांना तुम्ही बघितलेलं नाही. तर आपल्या मोठ्या ताईची मुलं त्यांना पण खेळायला घेऊ. एकाला ट्रॅक्टर आणि एकाला JCB घेतलं. दोघाला कसं एकदम व्यवस्थित कॉम्बिनेशन होईल. एकाला JCB घेतलंय आणि एकाला ट्रॅक्टर घेतलंय, म्हणजे खेळता येईल दोघांना पण. भरपूर ऊन लागलंय आणि हेल्पाटा पण झालाय. पण एक गोष्ट चांगली झाली, येता येता नाही का लेकरांना खेळणे घेऊन आले, ते भारी वाटतंय. तर बाईची रिॲक्शन बरोबर का? बाई मी तुला काय आणलंय? खेळ ना तू. येते तू म्हणली ना सकाळी मी खेळणार आहे. ती म्हणली मला नाही यायचं. नाही मला नाही यायचं म्हणली. अरे खरंच म्हणली. नाही नाही आली, खरंच नाही आली. तिचं मन चेंज झालं तिथं गेलो. तुला आतापर्यंत नाही का तुम्ही घरात जर तुटले फुटलेली खुर्ची जर कधी फेकून देत असेल ना तर तुम्ही बघून घ्या. तर तुम्ही बघा आपल्या आजीने काय केलंय हे बघा. आता फुटली होती, फेकून द्यायची बारी आली लेकी बारीवर. पण जुनं ती सोनेरच असतं, फेकून नाही द्यावं लागत. त्याला काहीतरी करून आपलं चालू करावं लागत. गरिबी परिस्थिती राहत असती. बरोबर, ते परिस्थिती सगळं साईडला जाऊन दे. पण तुझ्या डोक्यात आयडिया कोणी आणून दिली? आड्या मी द्या डोक्यात बसलं का काही करीत असते. हे कसं काय काय केलं सांग बरं आता. हे मी धावशे पाडे कशाने? गजाने धावशे पाडे, तार आणली, तंबूस आणले. मग आता याच्यामध्ये ववी करायची. नाही भोगचे कसे पाडे म्हणजे? गजाने म्हणजे गजाने पाडे अशा ऊन करून. कशात ऊन केला? चुलीच केला. यायला खरंच बाई तू
मला तरी वाटतं तो नाही का एखाद्या शास्त्रज्ञासोबत कॉन्टॅक्ट वगैरे करून नाही का नासामध्ये निवड करावं बॉम्ब बिम तरी बनवू एखादा बनीन ना टाईम आलो आणि कोणावर टाकेन टाकीन म्हाताऱ्याच्या वाचरात धोत्रात आपल्या नानाच्या धोत्रात बॉम्ब फेकून येईन म्हणते आपल्या आजी बोलायला पण लय भारी आहे, लय कॉमेडी करते बघा ना किती भारी बनवलं हे बघा म्हणजे ओवायची टेक्निक पण किती भारी आहे बघू शकता तिनं एकदम क्रॉसिंगमध्ये हे बघा हे क्रॉसिंगमध्ये असं पूर्णपणे डोक्याने चालावं लागतं पण हे घरात डोकं बंद पडित कसं काय पडत रे पण लई बोलत येतं लेकी बाई भाऊ कोणाला म्हातारीला को अरे सिंपत्ती काढ खेळायला लागली तू तर लगेच बोलत येतं नेन तेन तो एवढा जीव कोणात आहे का मग आता किती जीव आहे तो यात लई जीव आहेच तो यासाठी पळत आलो मी म्हणलं मग आजी एकटीच्या घरी आणि मग आजी आली तिथं इंजिनियर झालेली होती आले हे होऊ शकतं सगळं ओवून बिवून टाकले लेकी बाई आंबे यायला टाईम आहे अजून मी कशी रस पेते आंब्याचा एवढ्या लवकरच हा का मला भेटला तर तुम्ही पण प्या आंबे कवा निघायचे आणि कवा प्यायचं तर आपण आत्ताच पिऊन घ्यायचा गा ते जेवढा प्यायलाचा ओरिजिनल तो असतो का तेवढा हे नसतो ते ओरिजिनल आहे हे एवढं चव लागते का तशी लागते का मग आता त्यो आंब्याचा ते आंब्याचाच थोडं निर्मल काय की त्याच्यात निर्माण नाही केमिकल असतं पी आता बाई तू नानाने भेटवस्तू आणली काहीतरी अरे लग्न झाल्यापासून आता शिका आणली काही एक गोष्ट हा, म्हणजे आतापर्यंत काहीच नव्हतं आणलं का काहीच नाही बघ ना मग उठ लवकर चल उठ चल लवकर चल बघा ते जमजम मला उठून दे चल हे बघ तुला नानाने काय आणले नानाचा लय जीव येतो यात लय जीव आहे बाबा बघ आता काय आणलं तुला दाखवते काय नाना आणलं मला बघायला नाना द्या गिफ्ट दिला हे काय आणलं तुला लय दिसं का बरं खूप आहे का तुला हे बघ लय दिवसातून आज आणलं बाई, लग्न झाल्यात नाना द्या बाईला गिफ्ट घ्या गिफ्ट बघ काय आहे खोलून करत आणली बाबा मला नको कापायला अशी करा लय दिवसापासून आणायची होती नळ कापायला अशी नानाने काय आणलं पहिला नळ कापायला आणलं लोकांना दाखवते नळ कापायचं असं बरं बघ नानाचा किती जीव आहे बैला असं तू नाही का हे ते तोडतेस ना कुऱ्हाडीने तोडते सरपान आता बघ टेन्शन नाही नानाचं लय जीव आहे बैत घेऊन आले बैला करत तरी ते कुऱ्हाडी दांडा नाही राहिला चल तुला खेळाल मी एक आता कार्टून घेऊन येतो बारीक चाललो आणायला आणू का कोण आणणार असं बरं मी कोणाला तरी घ्यायला चाललो आता कोण घ्यायला चाललो असं तुमच्या बहिणीच्या पोराला हां तर काय चला आता कृष्ण ते आले त्यांना घेऊन येऊ तेच गावमधून